नमस्कार. कवी प्रवीश शो यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, मावळ लोकसभा मतदारसंघ आपले माजी सैनिक, नेव्ही आणि एअरफोर्समधनं रिटायर झालेले 543 उमेदवार या लोकसभेच्या निवडणुकीसाठी रिंगणात उभे आहेत. आणि त्यापैकीच माझे एक स्नेही प्रशांत भगत साहेब यांनी नुकताच आत्ता मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठीचा जो फॉर्म घ्यायचा आहे तो फॉर्म नुकताच घेतला आणि म्हणूनच त्यांना मी निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी आज इथं उपस्थित आहे. चला, त्यांच्या पक्षाचं नाव आणि त्यांचा उद्देश. आज सीमेवरती ते लढलेले आहेत आपल्या भारत देशासाठी आणि आज ते वेगळ्या अँगलनी पुन्हा एकदा सेकंड इनिंग असं म्हणू आपण त्यांच्या आयुष्याची, भारत देशासाठीच जे काही त्यांना करावंसं वाटतं ते करण्यासाठी खासदारकीची इलेक्शन ते लढवत आहेत. भगत साहेब, सर्वप्रथम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि माझ्या चॅनलवर स्वागत. आज तुम्ही फॉर्म घेतला आहे, गुरुवारचा दिवस आहे, चांगली सुरुवात झाली असं मी तर म्हणेन. वेल बिगन इज हाफ डन असं म्हणतात. तर हे लोकसभेला खासदारकीसाठी निवडणूक लढवण्याचा तुमच्या मनामध्ये ही जी चिंगारी भडकली तेव्हापासून माझ्या जरा प्रेक्षकांना थोडंसं सांगा. नमस्कार, मी प्रशांत रामकृष्ण भगत. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी मी मिलिटरी जॉईन केली होती आणि त्यावेळी डोक्यामध्ये एकच जुनून होता, देशासाठी काहीतरी करायचं आहे आणि ते आम्ही करून दाखवलं. सैन्यामध्ये जाताना कोणी विचारलं नाही तू सैन्यात काय करशील, जे आम्हाला करायचं होतं ते आम्ही करून दाखवलं. पण आता ही सध्याची जी परिस्थिती आहे राजकारणातली ती जी बघितली की मिलिटरीतली शिस्त आणि इतकी शिस्त, ही शिस्त नाही म्हणू शकत, ही बेशिस्त आहे. तर ह्या बेशिस्तीला कुठेतरी लगाम घालायला हवा आणि म्हणून जो आम्ही प्रयत्न सुरू केला की आपणही ह्या रिंगणामध्ये उतरायला हवं. आणि तेव्हा लोक विचारायला लागली तुम्ही काय करणार इथे जाऊन. म्हटलं अरे हा प्रश्न मला तेव्हा का नाही विचारला जेव्हा मी मिलिटरीमध्ये गेलो तेव्हा. वा, क्या बात आहे. ज्या पाकिस्तानला आम्ही 4 वेळा धूळ चारली, कुठच्याही सरकारला असं वाटलं नाही कधी की ह्या एखाद्या तरी माजी सैनिकाला आपण संसदेमध्ये घेऊया, हरकत नाही. म्हणून सध्याच्या परिस्थितीमध्ये भारतामध्ये एक भारत आघाडी, दुसरी इंडिया आघाडी, पण त्याच्यापेक्षा तिसरी आघाडी जास्त महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे माजी सैनिकांची आघाडी. आणि त्या माजी सैनिकांच्या आघाडीमध्ये भारतीय जवान किसान पार्टी आणि वीरो के वीर पार्टी अशा 2 पार्टी या ठिकाणी उतरलेल्या आहेत आणि दोघांनी मिळून पूर्ण भारतामध्ये 543 उमेदवार या रिंगणामध्ये उतरवलेले आहेत. आणि त्यातलाच एक मावळ मतदारसंघातून मी प्रशांत भगत या निवडणुकीत उतरलेलो आहे. आम्ही कोणत्याही प्रस्तावित पक्षाच्या किंवा व्यक्तीच्या विरोधात नाही, तर ही जी बेशिस्त आहे ही आम्हाला बंद करायची आहे. कुठेतरी शिस्त लावली पाहिजे आणि जे काय आपण म्हणतो गोरगरीब, त्या गोरगरीब जनतेसाठी आम्हाला काहीतरी करायचं आहे. मध्यमवर्गीय त्यांच्यासाठीही करायचं आहे. व्यापारी वर्ग, त्या व्यापारी वर्गासाठी सुद्धा आम्हाला कामं करायची आहे. आणि सगळ्यांना घेऊन, मग तो कोणत्याही जातीचा कोणत्याही धर्माचा असो, या सगळ्यांना एकत्र घेऊन आम्हाला पुढे जायचं आहे आणि एक नवीन भारत आम्हाला घडवायचं आहे आणि त्यासाठी आम्ही या रिंगणामध्ये आहोत. खूप खूप छान. भगत साहेब, तुमचे जे काही मनसुबे आहेत ते ऐकून आम्हाला तरी आनंद वाटला. सर्वांना सोबत घेऊन, कोणताही धर्म जात न पाळता, जसं सीमेवर एक जवान रक्षण करतो देशाचं, त्याच भूमिकेतनं ज्या काही प्रशासनामध्ये त्रुटी आहेत त्या त्रुटी यांना बाजूला करायच्या आहेत, चांगलं प्रशासन द्यायचं आहे आणि देशासाठी नक्कीच काहीतरी करायचं आहे. वीरों के वीर ही एक पार्टी आणि भारतीय जवान किसान पार्टी, या 2 पार्टीमधून सर्व माजी सैनिक 543 जागा लढवत आहेत. चला, सर्वांनाच आपण मनोमन शुभेच्छा अर्पित करूयात. आणि प्रशांत भगत साहेब, माझ्या चॅनलला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद. विश यू ऑल द बेस्ट अगेन. जय हिंद.